वाटण घाटण तयार करून भाजी करायची म्हटलं की सगळ्यांनाच नको वाटते. म्हणून काही जण कडधान्यांच्या भाज्या सकाळी सकाळी करणं सुद्धा टाळतात. पण आज आपण अगदी झटकेपट तयार होणारी ही चना पालकची भाजी तयार करणार आहोत. बरेच जण पालक म्हटलं की नाकं मुरडतात, पण या भाजीमध्ये पालक घातला आहे हेच समजत नाही. आणि मुळात म्हणजे कुकरमध्ये अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये झटकेपट बनवून तयार होते. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण पालकाची प्युरी तयार करणार आहोत. त्याकरता इथे काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 2-3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, अगदी अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची, कारण कढीपत्ता तसा भाजीमध्ये घालण्यापेक्षा असा फिरवून घातलेला कधीही उत्तम. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि भरपूर अशी पालकाची पानं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पालकाचं प्रमाण कमी किंवा अधिक केलं ना तरीही चालेल. आता जरा सुद्धा पाणी न घालता मिक्सरला याची प्युरी करून घ्यायची आहे. इथे मी या छोटूशा 2 लिटरच्या कुकरमध्ये साधारण 2 टेबलस्पून इतकं तेल गरम केलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे मोहरी छान तडतडली की मग एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून तो घालायचा आहे. भाजीला लागणारं सगळंच मीठ आता मी कांद्यासोबत घातलेलं आहे आणि हे चांगलं असं आपल्याला कांदा मऊसूत शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा छान असा शिजला की मग आपण तयार करून घेतलेली पालकाची प्युरी यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला सगळे मसाले घालून चांगलं असं परतायचं आहे. आता आपण पालकाच्या प्युरी सोबतच काही मसाले घालतोय. त्यापैकी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अगदी थोडंसं रंगासाठी लाल तिखट घातलेलं आहे, कारण आपण आधी हिरव्या मिरच्या घातलेल्याच आहेत. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी छोटा पाव चमचा इतकं हिंग घातलेलं आहे. आणि हे सगळे मसाले मस्त असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आलं लसूणचा कच्चा वास सुद्धा निघून जातो हे असं परतल्यानंतर आणि मसाले सुद्धा छान असे या ग्रेव्ही सोबतच परतून होतात. म्हणून हे चांगलं असं बघा तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घेतलं. त्यानंतर इथे मी भिजवून घेतलेले हे हरभरे किंवा याला कोणी चणे म्हणतात, हे रात्रभर पाण्यामध्ये असे भिजत घातलेले आहेत. एका व्यक्तीसाठी 1 मूठ हरभरे असं प्रमाण घ्यायचं, म्हणजे ना बरोबर तुम्हाला जितक्या लोकांसाठी हे चना पालक करायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही हे चणे असे भिजवून घेऊ शकता. आणि मग त्यानंतर हे चांगले असे या ग्रेव्हीमध्ये मस्त असे परतून घेतले. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो ओबडधोबड चिरून घातलात तरीही चालेल किंवा अगदी बारीक चिरायचा तर बारीक चिरू शकता. सगळ्यात शेवटी टोमॅटो घालायचा आहे, म्हणजे अगदी त्याचा गाळ होत नाही. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्हाला कितपत भाजी घट्टसर हवी आहे किंवा पातळसर हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आता गॅस लहान करायचा आहे आणि लहान आचेवर आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हा माझा 2 लिटरचा द इंडस व्हॅली कंपनीचा ट्रायप्लायचा कुकर आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर तुम्हाला 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल. कुकरच्या शिट्ट्या व्हायला ना अगदी 5 ते 10 मिनिटाचा कालावधी लागतो. फारसा वेळ लागत नाही, कारण कुकर लहान आहे आणि मुळात म्हणजे लहान आचेवर जेव्हा आपण कुठलीही भाजी शिजवतो त्यावेळेस ती अगदी मस्त एकसारखी शिजते. कुकरमध्ये शिजवल्यामुळे काय होतो, वेळ तर वाचतो आणि मुळात म्हणजे इंधनाची बचत होते. गॅस फार कमी लागतो. तसं जर आपण बाहेर कुठलीही भाजी शिजवायला गेलो तर वेळ लागतो, पण कुकरमध्ये झटकेपट तयार होते आणि इंधनही कमी लागतं. त्यामुळे जर तुम्हाला कुकर घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरा, म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल. आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर इथे मी पोळ्या सुद्धा भराभर करून घेतलेल्या आहेत. म्हणजे जर टिफिनला द्यायचे असेल तर भराभर एक ठिकाणी आपल्या पोळ्या होतात आणि दुसऱ्या ठिकाणी भाजी सुद्धा होते. इथे बघा आपली कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाजी सुद्धा मस्त अशी तयार झाली आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये भाजी बनवून तयार होते. बघा काय छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि फार असं काही तामझाम न करता सुद्धा छान अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. आणि मुळात प्रश्न राहिला तो म्हणजे हरभरे हे शिजले आहेत का, तर बघा अतिशय मऊ लुसलुशीत हरभरे हे शिजले आहेत. मी फक्त कुकरच्या लहान आचेवर 3 शिट्ट्या घेतल्या होत्या, त्यामुळे भाजी अतिशय मस्त अशी छान तयार झालेली आहे.
आता सगळ्यात शेवटी वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही आपली चना पालकची भाजी बनवून तयार झाली आहे. आणि लहान मुलं पालक म्हटलं की नाका मुरडतात, तर या पद्धतीने जर भाजी केली तर लहान मुलांच्या पोटात सुद्धा पालक जातो. अशी ही भरपूर प्रोटीन आणि आयर्न युक्त चना पालकची भाजी एकदा तरी तुम्ही नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा. आणि बघा ना, या पोळ्या सुद्धा बराच वेळ अशा मऊ लुसलुशीत राहिलेल्या आहेत. अगदी दिवसभर काय दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा या अशा छान मऊ लुसलुशीत राहणाऱ्या पोळ्यांची किंवा चपात्यांची जर कृती तुम्हाला संपूर्ण हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा. या पोळ्या आपल्या घडीच्या तयार होतात आणि अगदी नवशिक्या जरी कोणी मुली असतील ना तरी सुद्धा त्यांच्या या अशा 4 पदरी पोळ्या नक्की बनवून तयार होतील. तुम्हाला इथे दिसत असेल की अगदी प्रत्येक पदर वेगवेगळा झालेला आहे आणि जशी आपली पुरणाची पोळी असावी की नाही अगदी तशी मऊ लुसलुशीत तलम अशी आपली पोळी तयार झालेली आहे. बघा, सगळे पदर छान असे सुटे झालेले आहेत. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. चना पालकची भाजी जर तुम्ही कधी करून पाहिली तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपींसाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.